सांग भलर देवा सांग भलर, ज्योतिबाच्या नावानं सांग भलर. हे नाव तुझं मोठं देवा, कीर्ती तुझी भारी, अरे डंका तुझा ऐकून निघालो तुझ्या दारी. अरे कृपा करी माझ्यावरी, हा केला तू धावर. सांग भलर देवा सांग भलर, ज्योतिबाच्या नावानं सांग भलर. बेळगाव येथील शिव बसवनगर येथील ज्योतिबा मंदिरात चांगभलच्या गजरात प्रतिवर्षाप्रमाणे चैत्र पौर्णिमेच्या 5व्या दिवशी मंदिरात सकाळी 7 वाजता ज्योतिबा देवाला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर आकर्षक फुलांची सजावट करून महाराज राजेशाही रूपातील बैठी पूजा बांधण्यात आली होती. बेळगाव परिसरातील लाखो भाविकांचं कुलदैवत असलेलं ज्योतिबा आणि ह्या ज्योतिबा देवाची बेळगाव शहरामध्ये प्राणप्रतिष्ठा व्हावी आणि एक मंदिर राहावं अशी सगळ्यांची इच्छा होती. आणि त्याच इच्छेला अनुसरून आम्ही चव्हाड गल्लीतील देवदादा सासनकाठी, जी दरवर्षी 150 वर्षाची परंपरा असलेली मानाची सासनकाठी ही जी कोल्हापूरला जाते आणि इथं येऊन प्रत्येक 150 वर्षापासून जिथं आम्ही जत्रा करत होतो त्याच ठिकाणी मंदिर व्हावं अशी सगळ्यांची अपेक्षा होती. आणि त्या अपेक्षानुसार आम्ही गेल्या 2010 पासून मंदिराचं बांधकाम चालू केलं होतं आणि आज ह्या मंदिराचं बांधकाम पूर्ततेकडे येत आहे. आणि ह्या मंदिराचं बांधकाम करण्यासाठी बेळगाव परिसरातील लाखो भाविकांनी सढळ हस्ते आम्हाला मदत केली आहे. ज्योतिबाचं आराधना व्हावी, ज्योतिबाची नित्य पूजा व्हावी, त्याचबरोबर एक प्रेक्षणीय स्थळ तसंच एक टुरिस्ट प्लेस पण आमचा त्याला डेव्हलप करायचा संकल्प आहे आणि त्या संकल्पनेनुसार आम्ही त्याची वाटचाल करत आहोत. आणि ह्यासाठी आम्हाला सर्व लोकांनी जे मदत केली आहे त्यांचे आम्ही आभारी आहोत. दिनांक 11 एप्रिल रोजी देवदादा इराप्पादादा यांची मानाची सासनकाठी चव्हाड गल्लीतून वाडी रत्नागिरी येथील ज्योतिबा डोंगरावर मार्गस्थ झाली होती. दिनांक 24 एप्रिल रोजी ही सासनकाठी बैलगाड्या व पायी चालत गेलेले भाविक शिव बसवनगर येथील ज्योतिबा मंदिरात सकाळी 9च्या सुमारास दाखल झाले. त्यानंतर दुपारी 12:30च्या सुमारास सासनकाठीला आंबील घुगऱ्यांचा नैवेद्य दाखवून आरती करण्यात आली. आम्ही देवदादा सासनकाठी देवदादांच्या ह्याच्याप्रमाणे प्रतिवर्षी 11 एप्रिल 2019 रोजी गुरुवार ह्या दिवशी आम्ही कोल्हापूर यात्रेला निघालो. यात्रा करून माघारी परतून आज ह्या ठिकाणी यात्रा करून सायंकाळी आम्ही विधिपूर्वक त्यांची पूजा आमचे पुजारी लक्ष्मण किल्लेकर हे पूजा अर्चा करतात. त्याप्रमाणे बैलगाड्यांच्या सोबत वाजत गाजत देव निघतो. यावेळी मंदिर परिसर भक्तांच्या अलोट गर्दीत फुलला होता. ज्योतिबा देवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मंदिर परिसरात रांगा लावल्या होत्या. त्यानंतर दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सियान देसाईज Lakshmi Coaching Classes, PU Science Academy, regular classes, admission already started for PUC first and second PCM. Address 1175 Saraf Gali, Shahpur, Belgaum. Mobile number 9888032368. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.